Hello, dear student. Good morning, good afternoon and good evening to all. ज्या टाईमलाईनला तुम्ही हे लेक्चर पाहताय त्या टाईमलाईनच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस हाऊ टू फाइंड नॅचरल साइन, कोसाइन, टँजंट अँड इट्स इनवर्स by using log table. So let's start our today's session without further delaying time. आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅथमॅटिक्समध्ये किंवा फिजिक्समध्ये इव्हन केमिस्ट्रीमध्ये जे काही रिगरस कॅल्क्युलेशन असतात त्यामध्ये आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज फाइंड करायचे असतात. जसं की साइन फंक्शन असेल, कॉस फंक्शन असेल, टॅन फंक्शन असेल, इव्हन साइन इनवर्स, कॉस इनवर्स आणि टॅन इनवर्स यांच्या व्हॅल्यूज आपण आपल्याला माहीत आहेत ना की टेबलमध्ये एक स्पेसिफाय किंवा एक डिस्क्रीट व्हॅल्यू आपल्याला माहीत असतात. जसं की साइन 30, साइन 45, ओके, साइन 60, साइन 90. ओके, जर काय अदर दॅन साइन 30, 45, 60, 90 जर काय एखादं फंक्शन विचारलं असेल, साईनचं असेल किंवा कॉसचं असेल किंवा टॅनचं असेल, तर ते बाय युजिंग लॉग टेबल कसं फाइंड करायचं. ओके, किंवा एखादी व्हॅल्यू घेऊन असते साइन फंक्शनची आणि तुम्हाला त्या व्हॅल्यूवरून अँगल फाइंड करायचा असतो. ओके, म्हणजे साइन इनवर्स तुम्हाला फाइंड करायचा असतो किंवा कॉस इनवर्स असेल किंवा टॅन इनवर्स असेल. तर आता हे शक्यतो आपण जास्तीत जास्त टॅन इनवर्स हा आपण व्हेक्टर कॅल्क्युलसमध्ये यूज करतोच. ठीक आहे, तर याच्या वन बाय वन किंवा स्टेप बाय स्टेप आपण व्हॅल्यूज कशा फाइंड करायच्या लॉग टेबलला हे आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. सो लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेक्चर. ओके, नॅचरल साइन, कोसाइन, टँजंट, साइन इनवर्स, कॉस इनवर्स अँड टॅन इनवर्स बाय युजिंग लॉग टेबल. दिस इज आवर ब्युटिफुल चॅनल युनिवर्स ऑफ मायक्रोफिजिक्स. तर आपण आजचा लेक्चर स्टार्ट करू. तर बघा, पहिल्यांदा आपण नॅचरल साइन बघण्याच्या अगोदर तुम्ही जर का लॉग टेबल, मग ते कोणत्याही पब्लिकेशन्स असेल, माझ्या इथे एक लॉग टेबल आहे, तुम्ही जर का नीट ऑब्झर्व केला तर तुम्हाला या ठिकाणी जो टेबल दिसतो त्या टेबलमध्ये फर्स्ट कॉलममध्ये बघा नॅचरल साइन तुम्ही ओपन करून हा लेक्चर पाहत असताना किंवा आपण जसं जसं न्यूमेरिकल सॉल्व करू तसं तुम्ही काय करा, तुमच्या साईडला तुमचं लॉग टेबल असू द्या, जेणेकरून तुम्ही ते क्रॉस चेक किंवा क्रॉस व्हेरीफाय करून ॲन्सर्स किंवा त्या रिलेटेड एक्झाम्पल सॉल्व करू शकाल. ठीक आहे, तर बघा पहिल्यांदा टेबल समजून घ्या. या अगोदर किंवा या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण किंवा इंट्रोडक्शन टू लॉग टेबल या लेक्चर्समध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू फाइंड लॉग ऑर अँटी लॉग बाय युजिंग लॉग टेबल, ओके, रिगरस एक्झाम्पल्स किंवा नंबर ऑफ एक्झाम्पल्स आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. ओके, कारण की हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की आपल्याला माहिती आहे की बोर्ड एक्झाम असेल किंवा अदर जे आपल्या कॉलेजमधल्या एक्झाम असतात त्या ठिकाणी आपल्याला स्मार्टवॉच किंवा कॅल्सी अलाउड नसते. त्यावेळेला आपल्याला जी कॅल्क्युलेशन्स आहेत मॅथ्समधले असतील किंवा अदर सब्जेक्टमधले असतील किंवा फिजिक्समधले असतील आपल्या, तर ती कॅल्क्युलेशन्स लॉग टेबल यूज करून सॉल्व करायचे असतात. आणि हे खूप सोपं आहे जर का तुम्ही प्रॅक्टिस केला तर. आणि लॉग टेबल यूज करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप मस्ट आहे किंवा गरजेचं आहे. ओके, तर या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण लॉग अँटी लॉग कसं फाइंड करायचा, मग त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन्स, डिव्हिजन्स असतील किंवा पॉवरची वेगवेगळे ऑपरेशन्स असतील तर आपण ती त्या ठिकाणी सॉल्व केलेले आहेत. ओके, तर बघ नॅचरल साईनमध्ये ज्यावेळेस आपण हा टेबल ओपन करतो त्यावेळेला तुम्हाला पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला डिग्रीज दिसत आहेत. ओके, 0 डिग्रीपासून 89 डिग्रीपर्यंत आहेत. ओके, या जो अभोवला जो काय हॉरिझॉन्टल लाईनला एक कॉलम दिसतो त्यामध्ये बघा डिग्री 0.0 डिग्री, 0.1 डिग्री, 0.2 डिग्री, 0.3 डिग्री अँड सो ऑन 0.9 डिग्री, म्हणजे डिग्रीमध्ये पण तुम्हाला व्हॅल्यूज दिलेत. आणि त्याच्यावरतीसुद्धा बघा 0 मिनिट, 6 मिनिट, 12 मिनिट, 18 मिनिट अँड सो ऑन 54 मिनिट. ओके, म्हणजे एखादा तुम्हाला जर का व्हॅल्यू दिली असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का आपण एखादं एक्झाम्पल घेतलं, हे आपण एक्झाम्पल बघायचं आहे साइन 54 डिग्री 18 मिनिट हे आपल्याला फाइंड करायचं असेल तर कसं फाइंड करायचं तर ते आपण बघू नंतर. पहिल्यांदा आपण हे समजून घेऊ. ठीक आहे, आणि हे कॉलम झाल्यानंतर ओके 0 मिनिटपासून 54 मिनिटपर्यंत कॉलम झाल्यानंतर तुम्हाला लास्ट छोट्या स्ट्रीपमध्ये मीन डिफरन्स दिसतो. ओके, आणि हा मीन डिफरन्स आपण करस्पॉन्डिंग काय करतो त्या व्हॅल्यूमध्ये ॲड करतो. साइन, मग ती व्हॅल्यू साईनच्या फॉर्ममध्ये असेल किंवा टॅनमध्ये असेल तर आपण तो मीन डिफरन्स ॲड करत असतो. कारण का ॲड करतो तर जे काय साइन फंक्शनचे जे काही व्हॅल्यूज आहेत त्या विथ रिस्पेक्ट टू अँगल इंक्रीज होत जात आहेत. ठीक आहे, जसं की बघा 0 डिग्री असताना झिरोच व्हॅल्यू आहे, 1 डिग्रीला 0.175 अँड सो ऑन. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं आलो 70 डिग्रीला
तर किती आली 0.9397. हां, त्याची रेंज आहे 0 to 1. मात्र काय, जसं जसं अँगल वाढत जाईल किंवा इन्क्रीज होत जाईल तसं तसं साईनचे व्हॅल्यू इन्क्रीज होतात. ठीक आहे, त्यामुळे आपण मीन डिफरन्स काय करतो, ॲड करतो. ओके, आपण हे समजलं का लॉग टेबलचं स्ट्रक्चर काय असतं आणि ते आपण कशा पद्धतीनं बघायचं आहे. आता आपण न्यूमरिकल्स किंवा डायरेक्ट एक्झाम्पल्स घेऊ, तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, तुम्ही साईडला तुमच्या लॉग टेबलचं पेज ओपन करून ठेवा. मी जे काय बोलतो ते तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, मध्ये मध्ये कॅमेरा फ्लक्च्युएट होईल, मात्र शक्यतो आपण असे होप करू की आपल्याला व्यवस्थित ज्या वेळेला मी म्हणेल की या ठिकाणी ही व्हॅल्यू दिसते त्यावेळेला तो कॅमेरा त्या ठिकाणी फोकस झालेला असेल. ठीक आहे, तर बघा आपण एक्झाम्पल पहिला बघू. फर्स्ट एक्झाम्पल आहे साईन 54 डिग्री 18 मिनिट. ठीक आहे, बघा हे बघायच्या अगोदर तुम्हाला क्वेश्चन पडला असेल की सर ठीक आहे, पहिल्या कॉलममध्ये सर 0, 1, 2 अँड सो ऑन 89 डिग्रीज आहेत. मग वरती असं का दिलं आहे, म्हणजे 0 मिनटाला 0 डिग्री, 6 मिनटाला 0.1 डिग्री. तर बघा आपल्याला माहिती आहे की आपण ज्यावेळेला अँगल मेजर करतो तो इन टर्म्स ऑफ डिग्री. ओके, तर बघा आपल्याला एक रिलेशन माहिती पाहिजे डिग्री आणि मिनिटमधलं. तर ते रिलेशन आहे 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. सपोज जर का मी या इक्वेशनला किंवा या रिलेशनला डिवाइड बाय 10 केलं तर मला काय भेटणार सांगा. 1/10 म्हणजे किती, 0.1 डिग्री इज इक्वल टू ह्याला या साईडला पण आपण 10 डिवाइड केलं ना, म्हणजे काय बनेल 6 मिनिट बनेल. ठीक आहे, आता मी काय करतो, ह्याला मल्टिप्लाय करतो 2. ओके, या इक्वेशनला 2, 3, 4 अँड सो ऑन. तर बघा ह्याला आपण 2 मल्टिप्लाय केलं म्हणजे काय 12 मिनिट. सिमिलरली या साईडला सुद्धा 2 मल्टिप्लाय करा म्हणजे किती 0.2 डिग्री. ओके, अगेन 0.1 डिग्री, 0.2, 0.3 डिग्री काय बनेल 6 × 3 18 मिनिट. ओके, अगेन 0.1ला 4ने मल्टिप्लाय करा म्हणजे काय बनेल 0.4 डिग्री इज इक्वल टू 6ला पुन्हा मल्टिप्लाय करा 4ने, 6 × 4 24 मिनिट. ओके, अँड सो ऑन 0.5 डिग्री इज इक्वल टू 30 डिग्री, 0.6 डिग्री इज इक्वल टू 36 मिनिट. ओके, या साईडला मिनिट्स आहेत ना, या साईडला डिग्री आहे. म्हणजे ह्या व्हॅल्यूज कशा आल्यात या टेबलवरच्या ते आपण इथं पाहतो. ठीक आहे, सिमिलरली 0.7 डिग्री इज इक्वल टू 42 मिनिट. ओके, देन 0.8 डिग्री इज इक्वल टू 48 मिनिट. ओके, देन 0.9 डिग्री इज इक्वल टू 54 मिनिट. ओके, आणि जर काय आपण 0.1ला ओके 10ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय भेटणार आहे पुन्हा 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. लक्षात आलं का, म्हणजे हेच तुम्हाला ह्या टॅब्युलर फॉर्ममध्ये दिलेलं आहे. 0 डिग्री 0 मिनिट, 6 मिनिट आहे का 0.1 डिग्री, 12 मिनिट 0.2 डिग्री दिसतं आहे. 12 मिनिट किती आहे 0.2 डिग्री. सिमिलरली 24 मिनिट 0.4 डिग्री, 30 मिनिट 0.5 डिग्री अँड सो ऑन. 48 मिनिट 0.8 डिग्री अँड सो ऑन. 54 मिनिट 0.9 डिग्री. ओके, म्हणजे कसं आहे आता या केसमध्ये बघा हे जे काय एक्झाम्पल आहे यामध्ये तुम्हाला काय घेऊन आहे बघा 54 डिग्री 18 मिनिट आहे. ओके, आता इथं तुम्हाला माहिती आहे की आपण हे चेक करताना काय करायचं बघा, तर साईन 54 डिग्री 18 मिनिटची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची आहे. मग काय करायचं आहे, पहिल्यांदा पहिल्या फर्स्ट कॉलममध्ये 54 डिग्री, आता या पेजवर तर नाही आहे तर या पेजवर असेल बघा 54 डिग्री इथं दिसतं 54 डिग्री 18 मिनिट. ठीक आहे, बघा 54 डिग्री 18 मिनिट इथं आहे ना, त्यामुळे करस्पॉन्डिंग हिअर इट इज 54 मिनिट 18 किती आहे 8121. ओके, आन्सर किती आलं 8121. मात्र ही जी काय व्हॅल्यू आहे 8121 ही व्हॅल्यू स्टार्ट झाली 0 पॉईंट बघा दिसतं नाही तर 0.8091, त्यामुळे आन्सर येणार आहे 0.8121. लक्षात आलं, म्हणजे 54 डिग्रीचं 80 मिनिट व्हॅल्यू किती 8121. ओके, 8121. लक्षात आलं का, हे तुमचं आन्सर असेल. आता बघा आपण कॅल्सीवर थोडंसं क्रॉस चेक करून बघू. आपल्याला बघायचं आहे साईन 54. आता मिनिट किती आहे 18 मिनिट म्हणजे किती 0.3 मिनिट.
बघा 0.8120, म्हणजे इथं आपण राऊंड ऑफ करून ही व्हॅल्यू तुम्हाला लॉग टेबलला भेटेल 0.8021. लक्षात आलं? ठीक आहे. देन नेक्स्ट बघू आपण. सपोज जर काय सेकंड व्हॅल्यू साईन 36 डिग्री, ओके 24 मिनिट. ठीक आहे. बघा साईन 36 डिग्री. आता फर्स्ट पेजवर तुम्हाला भेटेल नॅचरल साईनच्या टेबलमध्ये साईन 36 24 मिनिट तुम्हाला आहे इथं भेटतं. 24 मिनिट इथं भेटेल. ठीक आहे. किती आहे 5934 24 ना 36 5934 किती आलं 5934, त्यामुळे 0.5934 हे तुमचं आन्सर असेल. समजलं? ठीक आहे. ओके. सपोज जर काय तुम्हाला डिग्रीमध्ये दिला असेल, म्हणजे जसं की बघा आपण क्वेश्चन नंबर 3 घेऊ. ठीक आहे. जर का तुम्हाला व्हॅल्यू दिली असेल साईन 63.8 डिग्री. ठीक आहे. तर बघा 63.8 डिग्री काय करायचं आहे तुम्हाला, जे काही व्हॅल्यू गिवन आहे ते डिग्रीमध्ये, इथं तुम्हाला 54 डिग्री प्लस मिनिटच्या फॉर्ममध्ये सुद्धा विचारलं होतं, त्यामुळे तुम्हाला इथं मिनिटच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू भेटलेली. ठीक आहे. आता बघा इथं बघा 63.8 डिग्री. आता तुम्हाला 8 डिग्री दिसते का 0.8 डिग्री, तर आहे 0.8 म्हणजे किती 48. हे किती आहे 63.8 ना, त्यामुळे 63 कुठे भेटेल बघा 63 इथं आहे 63.8 म्हणजे इथं 63.8 इथं व्हॅल्यू भेटेल 63.8 किती आहे 8973 0.8973. ठीक आहे. बघा इथं आपण क्रॉस चेक करून बघू. साईन 63.8 आन्सर येतं 0.8973 एक्झॅक्टली येतं आन्सर. ठीक आहे. ओके. बघा पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. साईन 79 डिग्री 38 मिनिट. ठीक आहे. तर बघा तुम्ही मिनिटचं कन्वर्जन डिग्रीमध्ये सुद्धा करू शकता आणि डिग्रीचं कन्वर्जन मिनिटमध्ये सुद्धा करू शकता. ठीक आहे. आणि मी तुम्हाला हेच सांगितलं आहे कसं आपल्याला कन्वर्जन करता येईल. हे रिलेशन लक्षात ठेवा, किंवा या कन्वर्जन फॅक्टरवरून तुम्ही डिग्रीचं मिनिटमध्ये किंवा मिनिटचं डिग्रीमध्ये कन्वर्जन करू शकता. ठीक आहे. तर बघा साईन 79 डिग्री 38 मिनिट 38 मिनिट तुम्हाला इथं वरती दिसतो का, तर नाही आहे 38 मिनिट नाही, तर किती आहे 6च्या मल्टिप्लिकेशनमध्ये आहे 6 12 18 24 30 36 42 48 अँड 54. ठीक आहे. 38 नाही तर काय करायचं आहे पहिल्यांदा 79 डिग्री इथं भेटतो 79 डिग्री. ओके. वरती 38 नाही आहे, म्हणजे काय करू आपण 38 नाही म्हणजे काय करायचं आहे तर 6चा मल्टिप्लाय असा बघायचा आहे जो 38च्या थोडासा पाठीमागचा असला पाहिजे 38चा पाठीमागचा असला पाहिजे. तर किती असणार आहे 42 हा मोठा आहे 38पेक्षा, त्यामुळं 38च्या लहान 6चा मल्टिप्लाय कुठला आहे 36. त्यामुळं काय करायचं आहे 79 डिग्रीची व्हॅल्यू 36मध्ये चेक करायची आहे 36मध्ये. ठीक आहे. 36मध्ये ही बघ आणि ही तुमची व्हॅल्यू असेल. ओके. आता ही व्हॅल्यू कोणती झाली तर बघा 79 डिग्री ओके 36 मिनिटमध्ये तुम्हाला व्हॅल्यू भेटले कोणती, तुम्हाला व्हॅल्यू भेटले 0.9836. ठीक आहे. मात्र बघा ॲक्च्युअली मिनिट किती आहे 38 आहे आणि तुम्ही घेतला आहे किती 36, म्हणजे ह्या 2 मिनिटमध्ये डिफरन्स कितीच आहे 2 मिनिटचा डिफरन्स आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला याच रोमध्ये कंटिन्यू पाहायचा आहे. सेकंड डिफरन्स आहे आपला 1 आहे. ओके. आणि तो डिफरन्स आपण काय करतो ॲड करतो. देअरफॉर आन्सर किती बनेल 0.9837. ठीक आहे. त्यामुळे 0.7938चा आन्सर किती येणार आहे 0.9837. ओके. हे तुमचा आन्सर असेल. समजलं. ओके. कारण की आपला सेकंड डिफरन्स या ठिकाणी किती आहे सेकंड जो काय सेकंड मिनिट आहे त्याचा डिफरन्स किती आहे 2. कारण की 38 आणि 36मध्ये 2 मिनिटचा फरक आहे. तो 2 मिनिटचा जो काय डिफरन्स आहे तो आपण करस्पॉन्ड भेटला तो किती भेटला 1 भेटला आणि तो आपण ॲड करतो. ठीक आहे. ओके. हे झालं
म्हणजे लक्षात आलं का, एखादी जर का मिनिट जर काय 6च्या मल्टिप्लायमध्ये नसेल तर काय करायचं आहे, आता ह्या ठिकाणी 38 होता, आपण 6चा मल्टिप्लाय असा बघितला जो त्या मिनिटच्या पाठीमागचा असला पाहिजे. लक्षात आलं, म्हणजे आपण 79 डिग्री 36 मिनिटमध्ये पाहिली, त्याचं आन्सर भेटलं इतकं. मग ॲक्च्युअल मिनिट कितीचा आहे, 38चा आहे. 38 आणि 36मध्ये डिफरन्स कितीचा आहे, 2चा आहे. तो मीन डिफरन्स आपण काय केला, ॲड केलेला आहे. ठीक आहे, समजलं का. ठीक आहे, हे झालं नॅचरल सायन्सच्याच व्हॅल्यू. ओके, आपण लॉग टेबलनं सॉल्व करू शकतो किंवा पाहू शकतो. ठीक आहे, देन आपल्याला बघायचं आहे साईन इनव्हर्सच्या व्हॅल्यूज. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी मी हे इरेज करतो. ठीक आहे, पुढचं घेऊ आपण. थीटा इज इक्वल टू साईन इनव्हर्स ऑफ 0.6153. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला अँगल मेजर करायचं आहे. ठीक आहे, तर बघा हे बघताना काय करायचं आहे, जी तुम्हाला व्हॅल्यू गिवन आहे, आता किती आहे, साईन इनव्हर्स 0.6153. ही व्हॅल्यू या टेबलमध्ये कोणत्या अँगलला आपल्याला भेटू शकते ते थोडंसं बघायचं आहे. जसं की बघा 0.6153, 0.61 तुम्ही जर का इनिशियलपासून बघितलं तर 0.0 इथून 0.1 ओके, 0.2 इथे समथिंग आहे, 0.3, 0.4 ओके, 0.5, 0.6 यामध्ये, म्हणजे जवळपास 35 डिग्रीनंतर 0.6च्या व्हॅल्यूज तुम्हाला स्टार्ट होतात. म्हणजे 0.6153 ही व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली कोणत्या डिग्रीला लाय करते ते चेक करायचं आहे. बघा 0.6153 ओके, तर 38 डिग्रीला बघा 0.6157 आहे. ठीक आहे, आणि 38ला ठीक आहे, मात्र 37ला बघा लास्टमध्ये 6143 आहे व्हॅल्यू आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं असतं, जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तुम्ही ज्यावेळेला लॉग टेबलमध्ये पाहताय त्यावेळेला त्याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू नाही चेक करायची. तर 0.6153च्या पाठीमागची व्हॅल्यू 0.6143 कुठं ॲट 37 डिग्री 37.9 डिग्रीला भेटते. ओके, कोणती व्हॅल्यू 0.6143. ठीक आहे, आता बघा ह्या दोन व्हॅल्यूमध्ये डिफरन्स कितीचा आहे, जर का आपण डिफरन्स चेक केला 0.6153 मायनस 0.6143 ओके, 0.1000 म्हणजे 10चा डिफरन्स आहे. आता बघा याच 37 डिग्रीच्या करस्पॉन्डिंग रोमध्ये 10 डिग्री आपल्याला भेटत नाही. मग काय करणार आपण, 10च्या जवळचा जो मेन डिफरन्स आहे, मी काय म्हणतो लहान नाही बघायचा, जवळचा किंवा आसपासचा जो काय व्हॅल्यू आहे ती चेक करायची. आता 10च्या जवळची व्हॅल्यू ऑब्वियसली असेल 9. ओके, आता हा 9 व्हॅल्यू ही कोणत्या मिनिटला लाय करते, तर 4 मिनिटला. ठीक आहे, म्हणजे आपण हा 4 मिनिट आपण काय करणार आहोत, ह्या 37च्या 0 पॉईंट आपण इथे किती घेतले, 37.9 डिग्री, म्हणजे मी ह्याला लिहू शकतो का 37 डिग्री ओके 54 मिनिट. ओके, 37 डिग्री 54 मिनिटला तुम्हाला व्हॅल्यू कोणती भेटले, 0.6143 भेटले. ओके, आणि जो या दोन व्हॅल्यूमध्ये डिफरन्स आहे तो कितीचा आहे, 10चा आहे. ओके, तो डिफरन्स आपण इथं चेक केला तो तुम्हाला 4 मिनिटाच्या आसपास भेटतो आहे. ॲक्च्युली 10 नाही, 10 इथं नाही आहे, आपण 9 म्हणजे ह्याच्या आसपासची व्हॅल्यू बघितली 9, ती बरोबर 4 मिनिटला लाय करते. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण 4 मिनिट ॲड करू, म्हणजे आन्सर किती भेटेल, 37 डिग्री 58 मिनिट. ओके, त्यामुळं साईन इनव्हर्स 0.6153चा आन्सर काय येणार आहे, 37.58 मिनिट. ठीक आहे, आपण चेक करून बघू. साईन इनव्हर्स 0.6153 बघा 37.9737. ठीक आहे, आता हे 37.58 मिनिट आहे, आपण मिनिटमध्ये काढलं, ह्यांनी डिग्रीमध्ये दिले 37.97 डिग्री. लक्षात आलं, म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. समजलं. ठीक आहे, ओके, अजून एक आपण साईन इनव्हर्सचा एक्झाम्पल बघू, देन आपण नॅचरल कॉसच्या व्हॅल्यूज फाइंड करू. ठीक आहे, तर बघा अजून एक व्हॅल्यू आहे, सपोज करा थीटा इज इक्वल टू साईन इनव्हर्स 7124 इतकी व्हॅल्यू आहे, आणि तुम्हाला विचारलं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ थीटा. ओके, काय करायचं आहे, 0.7124 इतकी व्हॅल्यू आहे. ठीक आहे,
तर तुम्हाला थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर आपण बघा काय करायचं आहे, ही जी काही व्हॅल्यू तुम्हाला गिवन आहे 0.7124 ही व्हॅल्यू डायरेक्ट या नॅचरल साईनमध्ये आपण चेक करतो आहे. आता जवळपास पहिल्याच पेजमध्ये जे तुम्हाला 44 डिग्री आहे इथपर्यंत तुम्हाला 0.69च्या आसपास व्हॅल्यूज आहेत. 71 तुम्हाला 0.71 बघायचं आहे, तर तुम्हाला इथं भेटेल बघा 0.71. ओके 7124. ठीक आहे बघा 45 ॲट 45 डिग्री 24 मिनिट आपल्याला व्हॅल्यू भेटते 0.7120. ठीक आहे 0.7120. आता मला सांगा या दोन व्हॅल्यूमध्ये डिफरन्स कितीचा आहे? डिफरन्स आहे 4चा डिफरन्स आहे ना. ठीक आहे, मग आपण बघू करस्पॉन्डिंग 44 या व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग रोमध्ये. तर 4 डिफरन्स कोणत्या मिनिटला लाई करतो? 2 मिनिटाला. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये 2 मिनिट ॲड करावं लागेल. देअरफॉर आन्सर काय बनेल 44 डिग्री 26 मिनिट. ओके, या ठिकाणी थिटाची व्हॅल्यू असेल 44 डिग्री 26 मिनिट. लक्षात आलं? ठीक आहे, अशा पद्धतीने आपण नॅचरल साईन आणि इन्व्हर्स साईन फंक्शनच्या व्हॅल्यूज फाइंड करू शकतो. ठीक आहे. ओके, मी आशा करतो की तुम्हाला यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. थोडंसं पुन्हा एकदा बघा, अजून तुम्हाला बेटर अंडरस्टँड होऊन जाईल. ठीक आहे, देन आपण नॅचरल कोसाईन आणि कॉस इन्व्हर्सच्या व्हॅल्यूज फाइंड करू. ठीक आहे. ओके देन ठीक आहे. तर आता बघा ठीक आहे, तर बघा आपल्याला नॅचरल कोसाईन आणि कॉस इन्व्हर्सच्या व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत बाय युझिंग लॉग टेबल. ठीक आहे, तर बघा आपण एक्झाम्पलच्या साहाय्यानं बघू. सपोज आपल्याला कॉस 40 डिग्री. ओके, सेकंड घेऊ आपण कॉस 58.8 डिग्री. ओके, देन नेक्स्ट घेऊ आपण कॉस 24.47 डिग्री. ठीक आहे, ह्या व्हॅल्यू पहिला आपण कॉसाईनच्या व्हॅल्यूज आपण फाइंड करून घेऊ. आणखीन आपण एखादी व्हॅल्यू घेऊ कॉस 54 डिग्री 27 मिनिट. ठीक आहे, ह्या 4 व्हॅल्यूज आपण फाइंड करून घेऊ. ठीक आहे, डिग्रीमध्ये पण आहेत आणि मिनिटमध्ये सुद्धा आहेत. ठीक आहे, बघा आणखीन आपण एखादं जर आपण एक्झाम्पल घेतलं जसं की कॉस 65 डिग्री 28 मिनिट. ठीक आहे, तर बघा करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज काय बनतील. लक्षात घ्या, पहिल्यांदा कॉस 48 डिग्री. ठीक आहे, पहिल्यांदा आपण नॅचरल कोसाईनचा टेबल ऑन केला. ठीक आहे, याच्यामध्ये बघा पुन्हा तुम्हाला सेम थीम आहे. पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला डिग्रीज भेटतील. ओके, करस्पॉन्डिंग 0 to 89पर्यंत. आणि वरच्या रोमध्ये तुम्हाला मिनिटमध्ये सुद्धा व्हॅल्यूज आहेत 0, 6 मिनिट, 12 मिनिट अप टू 54 आणि 0.1, 0.2 डिग्री, 0.3 डिग्री, 0.9 डिग्रीपर्यंत व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे, आणि या ठिकाणी कोसाईनच्या फंक्शनमध्ये आपण काय करतो, मीन डिफरन्स सबट्रॅक्ट करतो. ठीक आहे, हे तुम्हाला लॉग टेबलमध्ये सुद्धा दिसेल. असं का होतं, कारण की जे काही कॉसची जी काही व्हॅल्यू आहे ती पहिल्यांदा कॉस 0 आहे. ठीक आहे, आणि मॅक्झिमम व्हॅल्यू 1 आहे. ठीक आहे, आणि जे लोअर व्हॅल्यू आहे ती 0 आहे. जसं जसं अँगल इन्क्रीज होतो तसं तसं कॉसची व्हॅल्यू डिक्रीज होतं आहे. तुमच्या इथं लक्षात येईल कॉसची इनिशियल व्हॅल्यू मॅक्झिमम आहे, मात्र जी काही लास्टची जी काही व्हॅल्यू आहे अप टू 90पर्यंतची ती डिक्रीज होत चाललेली आहे तुम्हाला दिसते. ठीक आहे, समजलं का? त्यामुळे आपण जो डिफरन्स आहे तो आपण काय करणार आहोत, सबट्रॅक्ट करणार आहोत. ओके, असं का होतं, कारण की जसं जसं अँगल इन्क्रीज होतो कॉसमध्ये, ओके, जी व्हॅल्यू आहे कॉस फंक्शनची ती डिक्रीज होणार आहे. समजलं? ठीक आहे. आता बघा पहिले जे काही एक्झाम्पल आहे कॉस 48 डिग्री. कॉस 48 पहिल्यांदा पहिल्या रोमध्ये पहिल्या कॉलममध्ये 48 बघा 48चा आता 48 डिग्री विचारा फक्त. 48चा 0मध्ये किती येणार आहे, 0 इथं दिसतो बघा 0.6691. ओके, 0.6691. ओके, हे तुमचा आन्सर असेल. समजलं यामध्ये? ठीक आहे, देन कॉस 58.8 डिग्री 58 इथं बघा 58.8 डिग्री 0.8 डिग्री इथं आहे. ओके, मग आन्सर काय येणार आहे 58.8 इथं म्हणजे 0.5180 इथं आहे ना वरती 58च्या रोमध्ये. ओके, 0.8 डिग्रीच्या बरोबर खाली 5180. ओके, त्यामुळे 0.5180. ओके, लक्षात येतं का? 51 डिग्रीच्या करस्पॉन्डिंग रोमध्ये आणि 0.8च्या बरोबर खाली ही व्हॅल्यू तुम्हाला भेटून जाईल. कोणती? 0.5180. समजलं? ठीक आहे, देन
नेक्स्ट व्हॅल्यू आहे 24.47 ओके डिग्री. नीट लक्ष द्या, आपल्याला कन्वर्जन माहिती आहे की 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. ठीक आहे, या साहाय्यानं आपण ह्या व्हॅल्यूज कशा आल्या ते आपण थोडंसं पाठीमागे बघितलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही डिग्रीचं कन्वर्जन मिनिटमध्ये सुद्धा करू शकताय किंवा मिनिटला डिग्रीमध्ये सुद्धा कन्वर्ट करून व्हॅल्यूज फाइंड करू शकताय. ठीक आहे, ओके मी तुम्हाला दोन्ही वेळेनं सांगतो, नीट लक्ष द्या. आता 24.47, आता 24 इथं आहे 47 डिग्री 47 डिग्री. आता तुम्हाला इथं बघा 0.9 डिग्रीपर्यंतच आहे. ठीक आहे, 47 डिग्री नाही. तर आपल्याला काय करायला लागेल, पहिल्यांदा ह्याला मिनिटमध्ये आपण कन्वर्ट करून घेऊ. 0.47 डिग्रीला आपण जर का आपण मिनिटमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, 16 मल्टिप्लाय करायला लागेल. कारण का 1 डिग्री इज इक्वल टू 60 आहे. देअरफॉर 16 जर का मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय भेटणार आहे 28.2. म्हणजे आपण ॲप्रॉक्सिमेटली 28.2ला 28 मिनिट अज्यूम करू. ओके, 28.2ला आपण ॲप्रॉक्सिमेटली 28 मिनिट कन्सिडर केलं. आपण काय केलं तर 0.47 डिग्री आहे. आता आपल्याकडं फक्त 0.1 पासून 0.9 डिग्रीपर्यंतच आहेत. म्हणून आपण काय केलं 0.47 डिग्रीचं आपण मिनिटमध्ये कन्वर्जन करून घेतलं आहे. म्हणून काय केलं आपण 0.47 डिग्रीला मल्टिप्लाय, ठीक आहे, 60 मिनिटला. तर आपल्याला काय भेटणार आहे, कारण की 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट आहे ना. ओके, तर आन्सर भेटतं 28.2 मिनिट. आपण ॲप्रॉक्सिमेटली 28 मिनिट कन्सिडर करणार. म्हणजे आपण ही व्हॅल्यू, ही जी काही व्हॅल्यू आहे cos 44 डिग्री, ओके 28 मिनिटमध्ये आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे, तर बघा 24 या 24 जी काही डिग्री आहे त्याच्या करस्पॉन्डिंग रोमध्ये 28 मिनिट. तुम्हाला इथं 28 मिनिट पण भेटणार नाही. तुम्ही म्हणाले सर आम्ही 30 घेतो, तर तसं करायचं नाही. जो मिनिट आहे ना त्याच्या पाठीमागचा व्हॅल्यू अशी चेक करायची आहे जे 6च्या मल्टिप्लायमध्ये असेल. आता इथं बघा 24च्या रोमध्ये 30 नाही घेऊ शकत आपण, कारण की ग्रेटर दॅन 28 आहे. त्यामुळे 24 येईल ना. म्हणजे ऑब्व्हियसली जो 24 आहे ती 6चा मल्टिप्लाय आहे. ठीक आहे, आणि लेस दॅन 28 आहे. त्यामुळं 24मध्ये आपल्याला व्हॅल्यू लिहिता येईल किती 9107. ओके, म्हणजे बघा ॲट 24 डिग्री, ओके 24 मिनिट व्हॅल्यू काय भेटते 0.9107. ठीक आहे, आता 28 मिनिट आणि 24मध्ये 4 मिनिटचा डिफरन्स आहे. ठीक आहे, तर आपल्याला 4 मिनिट डिफरन्स इथं बघा 4 मिनिटचा डिफरन्स किती भेटतो 5 भेटतो. बरोबर आहे ना, 5 भेटतो. ठीक आहे, तो 5 डिफरन्स आपण काय करतो मायनस करतो. देअरफॉर 0.9102 हे आपला आन्सर असेल. ओके, म्हणजे 24.47 डिग्रीचा आन्सर किती येणार आहे 0.9102 असेल. ठीक आहे, आपण चेक करून बघू. cos 24.47 डिग्री किती येतं 0.9101. आता त्याने अप्रॉक्सिमेशन आपण 0.9102 घेतलं आहे. म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. लक्षात आलं काय केलं, या ठिकाणी आपण काय केलं 24.47 डिग्री. आता तुमच्या या कॉलममध्ये डिग्री फक्त 0.9 पर्यंत आहे. म्हणून आपण काय केलं 0.47ला मल्टिप्लाय केलं 16. ओके, त्यामुळे तुम्हाला काय भेटलं मिनिटमध्ये व्हॅल्यू भेटली. त्यामुळे आपण 24.28 मिनिटमध्ये व्हॅल्यू चेक केली. ॲक्च्युली तर 28 पण नाही आहे प्रेझेंट. मग आपण काय केलं 6चा मल्टिप्लाय असं बघितला जो 28च्या लेस आहे. म्हणजे कोणता 24मध्ये, म्हणजे 24 डिग्रीची 24 मिनिटमध्ये व्हॅल्यू किती आली 0.9107. ओके, 28मध्ये आणि 24मध्ये डिफरन्स कितीचा आहे 5चा आहे, सॉरी 4चा आहे. तो 4चा डिफरन्स बघितला आपण तर करस्पॉन्डिंग किती भेटला 5 भेटला. आणि तो जो काही डिफरन्स आहे तो मायनस केला, तुम्हाला व्हॅल्यू भेटली 0.9102. लक्षात आलं. ठीक आहे, ओके देन आपण नेक्स्ट बघू. आता नेक्स्ट आहे 54 डिग्री 27 मिनिट 54. आता हे डिग्रीचं कन्वर्जन मिनिटमध्ये करून घेतलेलं आहे. आता ऑलरेडी इथं मिनिट तुम्हाला दिलेलं आहे. लक्षात आलं का. ओके, आता बघा 54 डिग्री नेक्स्ट पेज 54 डिग्री 27. तर इथं ऑब्व्हियसली 27 नाही आहे. मग आपण काय करणार 6चा असा मल्टिप्लाय बघायचा आहे जो 27च्या लेस असेल. ठीक आहे, 27च्या लेस मल्टिप्लाय कोणता 24 असणार. त्यामुळे 54 डिग्रीची 24मध्ये व्हॅल्यू चेक करायची आहे. किती आली 5821. ठीक आहे, त्यामुळे बघा ॲट
54 डिग्री 24 मिनिट व्हॅल्यू किती भेटली 0.5821. ठीक आहे. आता 27 मिनिट आणि 24 मिनिटमध्ये डिफरन्स कितीचा आहे 3 मिनिट्स आहे. ठीक आहे. तो 3 मिनिटची व्हॅल्यू इथं आपल्याला चेक करायची आहे. तर किती आली ती करस्पॉन्डिंग बरं 54 डिग्रीच्याच बरोबर समोर 3 मिनिट तुम्हाला दिसतो. 3 मिनिटची व्हॅल्यू किती आहे 3 मिनिटची व्हॅल्यू आहे 7 आहे. ती व्हॅल्यू आपण मायनस करायची. तर आन्सर किती बनेल 4185.0. लक्षात आलं. कॉसच्या टर्ममध्ये आपण जेव्हा मीन डिफरन्स आहे तो मायनस करतो. ठीक आहे. त्यामुळे आन्सर किती येणार आहे कॉस 54 डिग्री 27 मिनिटचं व्हॅल्यू किती आली 0.5814. द नेक्स्ट आहे कॉस 65 डिग्री 28 मिनिट. तर बघा कॉस 65 इथं आणि 28 मिनिट. ठीक आहे. याही ठिकाणी तुम्हाला 6चा मल्टिप्लाय हा लेस दॅन 28 बघायचा आहे आणि ऑब्वियसली आपण 24मध्येच व्हॅल्यू बघणार 24 मिनिटमध्ये व्हॅल्यू चेक करणार. त्यामुळं 64चा 24मध्ये व्हॅल्यू येते 0.4163. ठीक आहे. त्यामुळे बघा ॲट 65 डिग्री 24 मिनिट व्हॅल्यू किती भेटते 0.4163. आता 24 आणि 28मध्ये डिफरन्स कितीचा आहे 4चा आहे. त्यामुळे करस्पॉन्डिंग 4th डिफरन्स 11 येतो. तो काय करायचा आहे मायनस करायचा. ठीक आहे. त्यामुळं 2514.0. त्यामुळे आन्सर किती येईल 0.4152. लक्षात आलं का. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या कॉस्टच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या आपण लॉग टेबलनं सॉल्व करू शकतो. ठीक आहे. देन आपण एक इन्व्हर्सचं एक्झाम्पल बघू. देन आपण टँजंटकडं मूव्ह करू. ओके. एक एक्झाम्पल घेऊ आपण कॉस इन्व्हर्स ऑफ 0.9794. ठीक आहे. तर बघा सेम प्रोसिजर आहे. इन्व्हर्स फंक्शन या ठिकाणी तुम्हाला विचारलं असेल थीटा इज इक्वल टू या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर काय करायचं आहे जी व्हॅल्यू गिवन आहे ती डायरेक्टली लॉग टेबलमध्ये कुठं कोणत्या अँगलला किंवा कोणत्या डिग्रीला लाई करते ते आपल्याला बघायचे आहे. तर 0.9794 थोडंसं नीट ऑब्झर्व करायचं. ठीक आहे. बघा 0.9794. तर बघा थोडंसं जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला असेल तर इथं व्हॅल्यू भेटते बघा 11 डिग्रीच्या बरोबर 9796 व्हॅल्यू भेटते इथं आणि आपली व्हॅल्यू किती आहे 9794 आहे. म्हणजे 11 डिग्रीच्या बरोबर करस्पॉन्डिंग रोमध्ये 9796 आहे. 11 डिग्रीच्या रोमध्ये 9796 आहे. ठीक आहे. ही कुठं ॲट 11 डिग्री 36 मिनिटमध्ये. ठीक आहे. आता बघा ह्या व्हॅल्यूमध्ये म्हणजे 0.9796मध्ये 9796मध्ये आणि 0.9794मध्ये 2चा डिफरन्स आहे. ठीक आहे. तर बघा या 11 डिग्रीच्या बरोबर समोर जर का बघितलं तर 2च्या वरती 3 मिनिटला आहे ना. ओके. म्हणजे 3 मिनिटचा डिफरन्स किती आहे 2 आहे. म्हणजे आपण काय करणार बघा आता मिनिट ॲड करताना आपण काय करणार आहोत ॲड करणार आहोत. जो डिफरन्स होता तो आपण काय करतो सबट्रॅक्ट करतो ना. ठीक आहे. ॲक्च्युली बघा या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे 2चा आहे. तो तुम्ही इथं बघितला तर किती झालं 3 मिनिट. म्हणजे काय येणार आहे 11 डिग्री 36 मिनिट प्लस 3 मिनिट इज इक्वल टू 11 डिग्री 39 मिनिट. ओके. हे तुमचं आन्सर असेल. ओके. मी पुन्हा सांगाल बघा डिफरन्स असताना आपण मायनस करतो. ठीक आहे. मात्र डिफरन्सच्या करस्पॉन्डिंग जो काय तुम्हाला मिनिट भेटतो इथं वरती तो आपण ॲड करणार आहोत. लक्षात आलं का. अशा पद्धतीनं आपण व्हॅल्यू फाइंड करू शकतो किंवा चेक करू शकतो. ओके. समजलं. बघा आणखीन एखादा आपण एक्झाम्पल घेऊ. थीटा इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ 0.3954. ठीक आहे. तर तुम्हाला थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे. तर बघा नीट लक्ष द्या. आता 0.3954 आपण टेबलमध्ये चेक करू. आता इथं तुम्हाला 0.71च्या आसपास व्हॅल्यू भेटतं. 0.39 म्हणजे कुठं येईल ती इथं बनेल 0.395 बघा म्हणजे 66 डिग्रीच्या आसपास तुम्हाला 0.3955 इथं व्हॅल्यू आहे बघा. म्हणजे ॲट दिसते का इथं बरोबर कुठं
ॲट 66 डिग्री अँड 42 मिनिटला व्हॅल्यू किती आहे 0.3955. ठीक आहे. आता 0.3955 आणि 0.3954मध्ये डिफरन्स आहे 1चा. ठीक आहे. आता याच रोमध्ये जर आपण पुढे गेलो तर 1चा डिफरन्स नाही तर आपण काय करतो 1च्या आसपास व्हॅल्यू कोणाची आहे 3ची आहे. ठीक आहे. आणि ही जी काय 3ची व्हॅल्यू आहे ती 1 मिनिटला लाई करते म्हणजे आपण काय करणार आहोत 66 डिग्री 42 मिनिट प्लस 1 मिनिट दॅट इज 66 डिग्री 43 मिनिट हे तुमचा आन्सर असेल. ओके समजलं का. ठीक आहे. तर आपण थोडंसं क्रॉस चेक करून बघू. कॉस इनवर्स ऑफ 0.3954. ओके आन्सर येतं 66.70 हे डिग्रीमध्ये आहे आपण मिनिटमध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला ह्या मिनिटचं कन्वर्जन करता येईल ना कारण की बघा जर तुम्हाला 1 मिनिट हवा असेल तर आपण काय करणार 1/60ला डिवाइड करणार. ओके त्यामुळे जर तुम्ही मल्टिप्लाय केला तर तुम्हाला डिग्रीमध्ये आन्सर भेटू शकतो. लक्षात आलं का. हे झालं कॉस आणि कॉस इनवर्सच्या व्हॅल्यूज बाय युझिंग लॉग टेबल. देन आपल्याला बघायचं आहे टॅन आणि टॅन इनवर्सच्या व्हॅल्यूज बाय युझिंग लॉग टेबल. ओके देन नेक्स्ट थोडंसं ह्याला प्रॅक्टिस करावं लागेल तर तुम्हाला हे इझिली अंडरस्टँड होऊ शकेल. ओके देन ठीक आहे. देन आपल्याला टॅनचे व्हॅल्यूज फाइंड करायचे. टॅन 37.6 डिग्री. ठीक आहे. देन टॅन 24.26 डिग्री. देन टॅन 54 डिग्री 24 मिनिट. ओके अँड टॅन 70 डिग्री ओके 32 मिनिट. ठीक आहे. ह्या 4 व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायचे. तर बघा सेम तुम्हाला मी मगाशी सांगितलं आहे की साईन आणि टॅनमध्ये आपण जो काय जो अँगल आहे जसं जसं अँगल इन्क्रीज होईल तशी व्हॅल्यू इन्क्रीज होणार आहे. लक्षात आलं का. त्यामुळे आपण मेन डिफरन्स साईन आणि टॅनच्या फंक्शनच्या केसमध्ये आपण हा ॲड करतो आणि फक्त कॉसच्या केसमध्ये आपण जो मेन डिफरन्स आहे तो सबट्रॅक्ट करणार आहोत. एवढं फक्त लक्षात ठेव. ठीक आहे. बाकी प्रोसिजर सेम आहे. ठीक आहे. तर बघा पहिली व्हॅल्यू आहे टॅन 37.6 डिग्री. आता नॅचरल टँजंटचा टेबल तुम्ही ओपन केलात तर बघा ह्याच्या व्हॅल्यूज विथ रिस्पेक्ट टू अँगल इन्क्रीज होत आहेत. ओके 0पासून 1 ओके देन 3 4 अँड सो ऑन इन्क्रीज होत आहेत. ठीक आहे. अप टू जवळपास 1089 57.29 इतक्या व्हॅल्यू भेटत आहेत तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे लक्षात आलं का. म्हणजे अप टू 89च्या व्हॅल्यूज आहेत ते इन्क्रीज होताना आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे. देन बघा आपण पहिल्यांदा व्हॅल्यू फाइंड करू 37.6 डिग्री. 37 डिग्री इथं आहे. ठीक आहे. 37.6 37 डिग्री 37 डिग्री 0.6 म्हणजे कुठं 0.6 म्हणजे बरोबर 36च्या मिनिट 36 मिनिटच्या बरोबर खाली म्हणजे 0.6च्या बरोबर खाली इथं आणि 37 ओके 37चा 0.6 म्हणजे 7701. ओके आन्सर किती येणार आहे आणि पहिली जी व्हॅल्यू ती पॉईंटपासून स्टार्ट होते ना त्यामुळं आन्सर बनेल 0.7701. ओके देन नेक्स्ट आहे टॅन 24.26 डिग्री. आता इथं नीट लक्ष द्या 0.26 डिग्री तुमच्याकडं नाही आहे. ओके म्हणजे आपण काय करू शकतो आहे 0.26ला पहिल्यांदा बघा 0.26ला मल्टिप्लाय करू आपण 16 ओके 15.6 ओके इतकं बनेल. आता जर आपण ह्याला अप्रॉक्सिमेटली जर घ्यायचं म्हटलं म्हणजे अप्रॉक्सिमेटली जर आपण ह्याला घ्यायचं म्हटलं तर आपण ह्याला 16 मिनिट कन्सिडर करू शकतो. ठीक आहे 15.6ला. लक्षात आलं का. ठीक आहे. म्हणजे आपण काय करू या ठिकाणी आपण व्हॅल्यू बघायची आहे टॅन 24 डिग्री 16 मिनिट. ठीक आहे. तर बघा 24 डिग्री ओके आणि करस्पॉन्डिंग 16 मिनिट तुमच्याकडे 16 मिनिट तर नाही आहे आणि 6चा असा मल्टिप्लाय बघायचा जो 16च्या लेस असेल. आता इथं 18 ग्रेटर दॅन आहे त्यामुळे आपण 12मध्ये त्यामुळे 24चा 12मध्ये व्हॅल्यू किती बनते 24ची 12 मिनिटमध्ये व्हॅल्यू 4494 म्हणजे 0.4494 ही व्हॅल्यू झाली ॲट
24 डिग्री ओके अँड 12 मिनिट. ठीक आहे. आता 12 आणि 60मध्ये डिफरन्स कितीचा आहे? 4 मिनिटचा आहे. ठीक आहे. तर बघा 4 मिनिट म्हणजे तो 4 मिनिटची जी व्हॅल्यू आहे ती 4 मिनिटची व्हॅल्यू आहे बरोबर 14. 4 मिनिटची व्हॅल्यू आहे बरोबर 14. इथं दिसतं आहे का 4 मिनिट व्हॅल्यू आहे 14. ओके. ती व्हॅल्यू आपण काय करतो आहे? ॲड करतो आहे. ठीक आहे. तर बघा 8, 10, 5, 4.0 मग 0.4508 ओके हे तुमचा आन्सर असेल. लक्षात आलं? ठीक आहे. आपण चेक करून बघू. 10 24.26 ओके आन्सर येतं 0.4508. लक्षात आलं का? ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीला आपल्याला हे सॉल्व करता येईल. ओके. देन नेक्स्ट बघायचं आपल्याला. नेक्स्ट बघू आपण 10 54 डिग्री 24 मिनिट. ठीक आहे. 54 मिनिट 54 डिग्री आणि 24 मिनिट आहे तुमच्या 24 मिनिट आहे 6 मल्टिप्लायमध्ये. तर मग 54ची 24मध्ये किती म्हणते? इथं व्हॅल्यू बघा 54ची व्हॅल्यू आहे ती 1.37 पासून स्टार्ट आहे म्हणजे 1.3968 1.3968 ओके हे तुमचा आन्सर असेल. ओके. बघा 24 मिनिट म्हणजे किती आहे? 24 मिनिट म्हणजे 0.4 आहे डिग्री. तेव्हा आपण लिहू शकतो आहे tan 54.24 मिनिट म्हणजे किती आहे? 0.4 ना. तेव्हा 0.4 डिग्री. आन्सर किती भेटतं बघा 1.396. आता इथं त्यांनी राऊंड ऑफ करून घेतलं आहे व्हॅल्यू 3968 एक्झॅक्टली भेटते. लक्षात आलं? ठीक आहे. देन लास्ट तर tan 70 डिग्री 32 मिनिट. आता आपल्याला 32 मिनिट तर नाही आहे त्याच्या अगोदरचा 6चा मल्टिप्लाय आपल्याला चेक करायचा आहे. तर तो किती असणार? 30 असणार आहे. त्यामुळे आपला 70 डिग्रीची व्हॅल्यू 30मध्ये चेक करायची. 30मध्ये चेक करायची ती किती आली? आता व्हॅल्यू जी काय 70 डिग्रीची जी काय व्हॅल्यू आहे ती 2 पॉईंटपासून स्टार्ट झाली. त्यामुळे 2.8239 ॲक्च्युली आपण ही जी काही व्हॅल्यू चेक करतो आहे बघा 2 पॉईंट आहे का 70 डिग्रीची व्हॅल्यू 2 पॉईंटपासून स्टार्ट आहे 2.8239 ओके. ही जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू ॲट 70 डिग्री 30 मिनिट आहे. ओके. ॲक्च्युली तुम्हाला व्हॅल्यू अँगल किती दिला आहे? 70 डिग्री 32 मिनिटचा अँगल आहे. ठीक आहे. त्यामुळं 32 मिनिट आणि 30 मिनिटमध्ये 2 मिनिटचा डिफरन्स आहे. ओके. तो डिफरन्स आपण पुढे बघू. 2 मिनिटचा डिफरन्स आहे 52 ओके 52 तो आपण ॲड करणार देअरफोर 52 ओके. देअरफोर ओके हे तुमचा आन्सर असेल. बघा म्हणजे आपण बघू या ठिकाणी tan 70 पॉईंट आता 32 डिग्री आपण 30च्या अप्रॉक्सिमेटली बघितले म्हणजे 0.5 ओके म्हणजे 0.5 आन्सर किती भेटतं बघा 2.8239 आहे का म्हणजे अप्रॉक्सिमेटली आन्सर आहे. ठीक आहे. ॲक्च्युली आपण इथं 32 मिनिट आहेत. ॲक्च्युअली व्हॅल्यू आपण 30ला बघितलं आहे ओके आणि जो मिनिटचा जो काय डिफरन्स आहे तो पण आपण ॲड केला आहे. ठीक आहे. आपल्याला आन्सर भेटतं 100% भेटतं. ठीक आहे. ओके. देन आपण लास्टली बघू आपण जर काय शक्यतो हे वेक्टर कॅल्क्युलसमध्ये किंवा स्लोपच्या फॉर्ममध्ये किंवा तुम्ही ज्यावेळेला ऑसिलेशन्स वगैरे बघताय त्यावेळेला आपण फेज डिफरन्स बघितला होता डेल्टाच्या फॉर्ममध्ये. डेल्टा इज इक्वल टॅन इनवर्स ऑफ त्यावेळेला आपल्याला ह्या व्हॅल्यूज फाईंड करणं खूप गरजेचं होतं. ठीक आहे. सपोज आपल्याला आता टॅन इनवर्सची व्हॅल्यूज बघायचे आहेत. थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 0.1790 आहे. विचारलं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ थीटा. ओके. तर बघा जी व्हॅल्यू आहे ती डायरेक्टली आपण नॅचरल टँजंटच्या टेबलमध्ये चेक करायची 0.1790 ओके. तर बघा टेबलमध्ये 0.1790 स्टार्टिंगपासून बघा 0.17 व्हॅल्यू तुम्हाला अप्रॉक्सिमेटली जवळपास इथं बघा 10 डिग्रीला बरोबर 1799 आपल्याला मोठी व्हॅल्यू घेऊन नाही चालणार आहे. दिसतं ना 1799 घेऊन त्याच्या अगोदरची व्हॅल्यू म्हणजे किती 0. इथं 10 डिग्रीला बरोबर 6 मिनिटाच्या खाली 1781 0.1781 ओके. ही व्हॅल्यू कुठे भेटले ॲट
10 डिग्री 6 मिनिटाला व्हॅल्यू भेटली. ठीक आहे. आता या दोन व्हॅल्यूमध्ये डिफरन्स कितीचा आहे? डिफरन्स आहे 9चा. म्हणजे आपण इथं बरोबर समोर यायच्या 9चा डिफरन्स आहे. 9चा डिफरन्सच्या करस्पॉन्डिंगचा जो मिनिट आहे तो 3 मिनिट आहे. त्यामुळे आपण जो 9चा डिफरन्स आहे 1781 आणि 1790मध्ये, तो 9चा डिफरन्स जर आपण तुम्ही चेक केला 10 डिग्रीच्या समोर, तर तुम्हाला 3 मिनिटची व्हॅल्यू भेटते. ओके. आणि तो 3 मिनिट आपण ॲड करतो म्हणजे किती बनणार आहे? 10 डिग्री 9 मिनिट. ओके. त्यामुळं थीटाची व्हॅल्यू किती बनेल? 10 डिग्री 9 मिनिट आन्सर भेटणार आहे. ठीक आहे. देन लास्ट एक्झाम्पल बघा. थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1.8228. 1.8228. ठीक आहे. तर बघा 1.8228. सिमिलरली सेम वे ही व्हॅल्यू बघा येतं. आता 44 डिग्रीपर्यंत तुम्हाला व्हॅल्यूज 0.99च्या आसपास आहेत. ठीक आहे. इथं 44पासून व्हॅल्यूज 1पासून स्टार्ट होते, 1 पॉईंट समथिंगपासून. ठीक आहे. त्यामुळे ही जी काही व्हॅल्यू आहे ती तुम्हाला ॲप्रॉक्सिमेटली बघा इथं 1.82, 1 पॉईंट इथं 4 आहे, 1.8 टू 1.82 बघा म्हणजे 61 डिग्रीमध्ये तुम्हाला व्हॅल्यू भेटणार आहे. 61मध्ये इथं असतं ना 61 डिग्रीच्या करस्पॉन्डिंग 1.82. इथं बघा 8265 आहे. आपलं ही व्हॅल्यू घेऊन नाही चालणार. ठीक आहे. आपण काय करणार आहोत? त्याच्या अगोदरची व्हॅल्यू 8228 म्हणजे ही व्हॅल्यू घेणार आपण. कोणती? 8190. लक्षात आलं? म्हणजे 61 डिग्री 12 मिनिटला व्हॅल्यू किती आहे? व्हॅल्यू आहे आपली 61 12 मिनिटच्या खाली 1.8190. ओके. आणि या दोघांमध्ये डिफरन्स जर तुम्ही नीट बघितला तर आन्सर येतं. आपण इथे डिफरन्स करू 1.8228 मायनस 1.8190. ठीक आहे. तर बघा 83 ओके 3000. ओके. म्हणजे 38 डिफरन्स येईल. ओके. तर बघा 61 तुम्हाला किती भेटेल? 61 डिग्री 12 मिनिट 61 डिग्री 12 मिनिटच्या आसपास ही व्हॅल्यू भेटली. ठीक आहे. तर 61 डिग्रीच्या बरोबर समोर चला तर तुम्हाला 38 डिफरन्स भेटेल. हा 38 डिफरन्स तुम्हाला बरोबर 3 मिनिटला भेटतो. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी बघा जो 38 डिफरन्स आहे तो तुम्हाला 3 मिनिटाला भेटणार. ओके. म्हणजे आपण 61 डिग्री ॲज इट इज 61 डिग्री प्लस 61 डिग्री 12 मिनिट प्लस 3 मिनिट काय बनणार आहे? 15 मिनिट. ओके. आणि हे तुमचा आन्सर असणार आहे. ओके. त्यामुळे टॅन इनवर्स ओके जर का आपण हे कॅल्क्युलेट करून बघितलं तर आपला आन्सर काय भेटतं बघा. टॅन इनवर्स ऑफ 1.8228. ठीक आहे. तर आन्सर काय भेटणार आहे? 61 पॉईंट आहे का? आता 50 मिनिट म्हणजे काय रे? 50 मिनिट म्हणजे काय? ॲप्रॉक्सिमेटली आपण घेऊ शकतो ना. म्हणजे 50 मिनिटच्या अगोदर 12 मिनिट मल्टिप्लाय करून तर किती बनणार आहे? 61.2 समथिंग काहीतरी भेटेल. आता बघा तुम्ही हे एक काम करू शकता. ओके. जे आपण साईन आणि कोसाईन असेल किंवा टॅनच्या जे काही व्हॅल्यूज त्याच्या फंक्शनच्या व्हॅल्यूज आणि त्याच्या इन्व्हर्सच्या व्हॅल्यूज तुम्ही काय करा या ठिकाणी जर तुम्ही विचारलं फाइंड टॅन 61.15 मिनिट तर कसं करणार आहे? सेम प्रोसिजर बघायचं आपल्याला हे आन्सर येतं का? काय करणार? 61 डिग्री आता नॅचरल टॅन्जंट आहे 61 डिग्री आहे का? 61 डिग्री 15 मिनिट म्हणजे काय? 15 मिनिट इथं आपल्याला जर का तुम्ही बघितलं तर इथं 6च्या मल्टिप्लायमध्ये आहे. ओके. 15ची व्हॅल्यू अशी बघायची आहे जी 6च्या मल्टिप्लायच्या म्हणजे 15 मिनिटच्या अगोदरचा 6चा मल्टिप्लाय बघायचा आहे. तर तो ऑब्वियसली 12 असेल. त्यामुळं 61 डिग्रीचा ओके 12 मिनिटमध्ये व्हॅल्यू किती येणार? 61चा 12मध्ये 1.8190 आणि 15 मिनिट आणि 12 मिनिट डिफरन्स किती आहे? 3चा आहे. त्यामुळे 3 मिनिट आपण 61मध्ये किती आहे? 3 मिनिटचा डिफरन्स 38. ओके. त्यामुळे आन्सर काय येणार आहे? 8 ओके 228.1. ओके. त्यामुळे 8 to 1.8228. ओके. म्हणजे आपल्याला तुम्ही याच्या अपोजिटसुद्धा चेक करून बघू शकता आणि तुम्ही इन्व्हर्स व्हॅल्यूवरून सुद्धा तुम्ही अँगल फाइंड करू शकता. लक्षात आलं का? ओके. मी आशा करतो की तुम्हाला आजचं लेक्चर किंवा जे आपण नॅचरल साईन कोसाईन टँजंट ओके त्याचे करस्पॉन्डिंग इन्व्हर्स व्हॅल्यूज आपण
फाइंड केलेले आहेत बाय युजिंग लॉग टेबल. ओके, थोडंसं प्रॅक्टिस करा. हे क्वेश्चन्स तुम्हाला बोर्डच्या एक्झामला असतील किंवा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना ही जे कॅल्क्युलेशन्स आहेत हे आपण लॉग टेबलनं सॉल्व करतो. ठीक आहे. आय होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. काही क्युरीज असेल, काही शंका असेल किंवा एखादा क्वेश्चन असेल तर नक्की कमेंट्समध्ये विचारा. आपण त्याचा आन्सर नेक्स्ट लेक्चरमध्ये देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही सर्वजण काय करा, या जे आपण आता बघितले आहेत ते थोडंसं रिवाईज करा. वेगवेगळे एक्झाम्पल्स घ्या, प्रॅक्टिस करा आणि ते सोल्युशन्स क्रॉस चेक करून जे आपण आन्सर फाइंड केले ते बरोबर आहे का ते चेक करून घ्या. ठीक आहे. तोपर्यंत स्टडी करत राहा. ओके, स्टे ट्यून विथ आवर ब्युटिफुल चॅनल युनिवर्स ऑफ मायक्रोफिजिक्स. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रेसिप्रोकल, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कसं फाइंड करायचं हे आपण सिम्पली बघू. हे बघण्याचा उद्देश किंवा हे जे काही मॅथमॅटिकल टूल्स आहेत आपले, ओके, जेणेकरून आपण आपले जे कॅल्क्युलेशन्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत ते आपण क्विकली काही सेकंडमध्ये सॉल्व करू शकतो. ठीक आहे. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल. ओके, आपल्या वर्गमित्रापर्यंत आपले लेक्चर्स किंवा हा व्हिडिओ शेअर करा. ओके, आणि स्टडी करत राहा. भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू ऑल.